नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज तुम्ही माझ्या बाजूला जी पालखी बघत आहात, ती माझ्या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमासाठी मी स्वतः बनवलेली आहे. तर आमचा विठू भक्ती म्हणून कार्यक्रम आहे. तर आपली ही महाराष्ट्राची जी भूमी आहे, ती संतांची भूमी आहे आणि त्याला इतका छान वारसा परंपरा आहे आणि प्रत्येक संताची एक वेगळी भक्ती, वेगळी कथा आहे आणि ती जर आपण जाणून घेतली तर आपली विठ्ठलावरची श्रद्धा दिवसेंदिवस वाढतच जाते. अशीच आज एक मी गोष्ट सांगणार आहे. कान्होपात्रा. कान्होपात्रा एक विठ्ठलाचे निस्सीम भक्त आणि तिच्या ईश्वरनिष्ठेबद्दल विठ्ठलाच्या प्रती असलेल्या श्रद्धेबद्दलची ही गोष्ट आहे. मंगळवेढा, सोलापूरच्या जवळचं एक छोटंसं गाव मंगळवेढा म्हणून. छोटंसं गाव. तिथे एक श्यामाबाई किंवा श्यामा अशी एक देवदासी राहत होते. या देवदासीच्या पोटी एक छोटीशी कन्या जन्मली. पण जन्मल्याबरोबरच तिचं एक अद्भुतपण, एक वेगळंपण सगळ्यांना जाणवत होतं. जशी जशी हे बाळ हे जसं मोठं होत चाललं तसं तिच्याबद्दल सगळ्यांनाच थोडंसं एक आश्चर्य वाटायचं. श्यामाबाईंनी हिचं नाव कान्होपात्रा ठेवलं. कान्हो म्हणजे काय? कृष्ण. आणि पात्रा म्हणजे पात्र. कृष्णास पात्र अशी ही कान्होपात्रा. तर ह्या कान्होपात्राला जशी जशी ही दिवसेंदिवस मोठी होत चालली तशी तिशी विठ्ठलावरची इतकी श्रद्धा दिवसेंदिवस ती वाढतच चालली. म्हणजे इतर मुलं जेव्हा वेगळे खेळ खेळायचे तेव्हा ही कान्होपात्रा तासन तास आपल्या पांडुरंगाच्या जवळ खूप अगदी म्हणजे एखाद्या सवंगड्याशी कशी बोलतात ना तसं ती बोलायची. लहान वयातच तिने काही विठ्ठल भक्तीवर अभंग आणि काही रचना रचल्या बरं का. इतका सुंदर आवाज होता तिचा. तिच्या आईचाही सुंदर होता. तिच्या आईला पण खूप सगळेजण म्हणजे गावात तिचं गाणं ऐकायला सगळेजण असं अगदी आतुरतेने तिची वाट बघायचे की कधी गाणं म्हणते. पण तिला समाजात स्थान होतं. आणि कान्होपात्रा ही अगदी आईच्या उलट होती. तिला वाटायचं की माझं गाणं आणि माझं जे नृत्य आहे हे फक्त विठ्ठलासाठीच आहे. अलौकिक सौंदर्य मिळालं होतं कान्होपात्राला आणि तसंच तिचा आवाजही खूप छान होता. तेव्हा तिच्या आवाजाची आणि सौंदर्याची ख्याती गावोगाव पसरली. पलीकडच्या राज्यात बिदरचा जो बादशाह होता त्याचं नाव ना थोडं काही ठिकाणी वेगळं केलं. त्याला मुलिक शहा म्हणतात किंवा मनोवर शाह असे काहीतरी वेगवेगळी नावं आहे. त्याला असं काही ठोस असा पुरावा नाही आहे. तर त्या मुलिक शहापर्यंत पोचली आणि तो आपल्या दरबारामध्ये वेगवेगळ्या ज्या नृत्य करणाऱ्या स्त्रिया असायचा किंवा ज्या सुंदर स्त्री असायचा तो आपल्या बोलून बघायचा आणि जर नाही आल्या तर तो बळजबरीने अगदी सैन्य पाठवून त्या उचलून आणायचा. म्हणजे तेव्हापासून ही शिरजोरी होतीच. तर कान्होपात्रालाही इथले सैनिक अगदी बादशाचा आदेश घेऊन गेले. मात्र एवढ्या लहान वयात बादशाला नकार दिला. बादशाला नकार दिल्यावर बादशाला हा नकार खूप नाकाला झोंबला की एवढीशी छोटीशी मुलगी माझ्यासारख्या बादशाला नाही म्हणते. तो आपल्या सैनिकांना आदेश देतो की ह्या कान्होपात्राला तुम्ही उचलून आणा. तेव्हा कान्होपात्राला जेव्हा हे सैनिक पकडायला येतात मंगळवेढ्यामध्ये तेव्हा ती छोटीशी कान्होपात्रा विठ्ठलाची मूर्ती हातात घेऊन मागच्या दाराने पळत 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 सुटते आणि जिथे अगदी जंगलातनं काट्या कुट्यातनं तिला कधी एकदा पंढरपूरला जाते आणि विठ्ठल चरणी मी लीन होते असं तिला वाटत असतं. रात्र होते. तिला कशाची तिला भीती वाटत नाही. जंगली जनावरांची भीती वाटत नाही आणि ती पळत पळत रात्र होते. थकून जाते. झाडाखाली झोपी जाते. पण तिच्या मनात ठाम विश्वास असतो की इथे पण माझा विठुराया माझं रक्षण करेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा पहाट होते तेव्हा तिला जाग येते की आपण झाडाखाली झोपलेलो आहोत आणि आपल्याला
पंढरीला जायचंय, पंढरपूरला जायचंय आणि मला माझ्या पांडुरंगाशी, माझ्या विठ्ठलाच्या चरणी मला लीन व्हायचं आहे. ती जाते चंद्रभागेमध्ये. अगदी आदल्या दिवशी पळत 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 असल्यामुळे तिचं सगळं शरीर मलिन झालेलं असतं आणि ती चंद्रभागेमध्ये स्नान करते आणि त्या विठुरायाला आर्तपणे मंदिरात जाते. विठुरायाचं मुख म्हणून म्हणते, विठुराया, मी तुझ्याच चरणी लीन होण्यास आलेली आहे. मला कोणाचाही स्पर्श नको, मला कोणच नको, तूच माझा तारणहार, तूच माझा पालनहार, असं ती मोठ्या श्रद्धेने म्हणते. खूप आर्ततेने ती इथून हाक मारते आणि कान्होपात्राची ती आर्तता विठुरायाला अगदी इथे भिडते. जेव्हा त्याचे बादशाहचे सैनिक तिला शोधत शोधत पंढरपूरच्या मंदिरापर्यंत येतात, तर कान्होपात्रा तिथे नसते. ती पांडुरंगामध्ये विलीन झालेली असते. एक दिव्य प्रकाश तेवढा दिसत असतो आणि ती पांडुरंगामध्ये विलीन झालेली दिसते. आजही एक जे कान्होपात्रांनी जिथे समाधी घेतली तिथे एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला कान्होपात्राचा तरटी वृक्ष असं म्हणतात बरं का. तर अशी ही कान्होपात्रा. तर हिच्या गोष्टीत आपण काय म्हणजे घेऊ शिकवण मिळते, तर एक देवावर नितांत विश्वास ठेवा, तो तुमच्यासाठी अगदी चांगलंच करणार, ही अढळ श्रद्धा राहू दे. कुठेही तुमची श्रद्धा डगमगू देऊ नका. बघा, आज कान्होपात्रांनी आपल्याला खूप सुंदर आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. कान्होपात्रांनी स्वतःच्या उदाहरणातून कसं दाखवून दिलं हे की कोणासमोरही झुकायचं नाही. तिने स्वतःचं रक्षण केलं आणि ठामपणे त्या बादशाला नाही म्हटली. आजही आपण कान्होपात्राचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवूया आणि कान्होपात्राच्या चरणी लीन होऊया. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.